गुड इव्हनिंग फ्रेंड्स. माझ्या मेंटर सुजा मोहन ज्यावेळेला मी त्यांचा क्लास जॉईन केला होता, त्यावेळेला रोज सकाळी ज्यावेळेला आमचा क्लास 5 वाजता सुरू व्हायचा, त्यावेळेला पहिलं वाक्य मॅडमचं असायचं की आपल्याला युनिव्हर्सने प्रत्येक दिवस हा सेलिब्रेशनसाठी दिलेला आहे. आणि ज्यावेळेला आमचा क्लास संपायचा ना, त्यावेळेला त्या डिक्लेरेशन करायच्या आणि त्या म्हणायच्या की युनिवर्स, टुडे इज गोइंग टू बी द बेस्ट डे इन माय लाईफ विथ फुल ऑफ हॅपीनेस, एन्जॉयमेंट, एंटरटेनमेंट, लव, लाफ्टर, पीस, मनी, ॲप्रिसिएशन. युनिवर्स, आय एम रेडी टू रिसीव्ह मिरॅकल्स अँड सरप्राइजेस टुडे. हे पहिलं आणि हे शेवटचं, ही जी 3 वाक्य होती ना, ती आपल्या मनाला, आपल्या माइंडला किती सेट करून जातात याचं उदाहरण आहे. मला असं तुम्हाला ते सांगायचं, आपलं माइंड असतं ना, आपलं मन, त्या मनाचं आतलं एक जग असतं. त्या जगामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा दोन्ही प्रकारचे थॉट्स आपल्याला येत असतात. ज्यावेळेला आपण खूप हॅपी असतो, एक्स्ट्रीम हॅपी असतो, आपल्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट आपल्या आयुष्यात घडलेली असते, आपल्याला जी पाहिजे असेल ती, आणि आपण त्यावेळेला खूप आनंदात असतो, त्यावेळेला आपल्या पॉझिटिव्ह वेव्स खूप स्ट्रॉंग असतात. आपण सगळ्यांना पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी सांगत असतो आणि सगळ्यांना, कुणाला ब्लेसिंग देतो, कुणाला थँक्स म्हणतो. म्हणजे आपली जी पॉझिटिव्हिटी आहे ती आपण लोकांबरोबर शेअर करत असतो. आपल्याला त्यावेळेला नेचरही सुंदर वाटतं, सगळ्याच गोष्टी सुंदर वाटतात, घर सुंदर वाटतं वगैरे वगैरे. म्हणजे आपल्या माइंडचं ते एक स्थिती असते. त्याच्या उलट जेव्हा आपण निगेटिव्ह विचार करतो, त्यावेळेला एकही गोष्ट चांगली वाटत नाही. कुठली तरी एखादी एक्स्ट्रीम गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये जी आपण कधी इमॅजिन पण केलेली नसते, अशा गोष्टीही आपल्या आयुष्यात घडतात. आणि अशा गोष्टी घडल्यानंतर इतकी निगेटिव्हिटी येते की त्या निगेटिव्हिटीपासून आपण पळून जायचा प्रयत्न करतो. एक्झॅक्टली इथंच आपण चुकतो. कधीही निगेटिव्हिटीपासून, त्या नकारात्मक विचारांपासून अजिबात पळून जाऊ नका. उलट त्या किती पण वाईट सिच्युएशन असू दे, त्या सिच्युएशनच्या वेळेला नेहमी चांगले, जे काही आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना घडल्या, चांगल्या गोष्टी घडल्यात, त्या आठवायचा प्रयत्न करा. आणि निगेटिव्हिटीच्या जागी ती पॉझिटिव्हिटी ठेवा. आणि मग बघा, कारण कसं आहे, निगेटिव्ह गोष्टींपासून तुम्ही लांब पळायला लागला ना, की तेवढे त्या निगेटिव्ह गोष्टींचा तुम्ही विचार करत राहणार आणि मग तुमची निगेटिव्हिटी वाढणार. त्यासाठी नेहमी पॉझिटिव्ह विचार करा, पॉझिटिव्ह गोष्टी तिथं लक्षात घ्या. त्यामुळे काय होईल, आणि प्रेम, सगळ्या गोष्टींना प्रेम द्या, घरातल्या सर्व वस्तूंना प्रेम द्या, सगळ्यांना ग्रॅटिट्यूड द्या. प्रेमामुळं काय होतं, जेवढं तुम्ही एखाद्या वस्तूला, एखाद्या गोष्टीला, एखाद्या रिलेशनला प्रेम द्याल ना, तेवढी तुमची पॉझिटिव्हिटी वाढते. तुम्ही वाईट विचार करतच नाही ना, चांगलेच विचार करतात. म्हणून मला असे सांगायचं की आमच्या मॅडमने हे आम्हाला कायम सांगितलं की ऑलवेज बी हॅपी, बी पॉझिटिव्ह. आणि आपल्याला दिलेला प्रत्येक दिवस हा युनिवर्सनं आपल्याला सेलिब्रेशनसाठी दिला आहे, हे तुम्हीही लक्षात ठेवा. थँक्यू सो मच. माझ्या व्हिडिओजला फॉलो करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गुड नाईट.